श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग, पिंपल्स आणि डल स्किन फक्त काही दिवसात गायब करायचे आहेत का? तर ही घरच्या घरी बनवलेली नाईट क्रीम नक्की ट्राय करा. त्यासाठी लागणारे आपल्याला 2 चमचे ॲलोव्हेरा जेल. हे आपल्याला मार्केटमधलंच घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे थोडंच बनवून ठेवायचं आहे 8 ते 15 दिवसाचं. त्याच्यामुळे 2 चमचे ॲलोव्हेरा जेल पुरेसं आहे. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर या ठिकाणी क्वांटिटी तुम्ही डबल करा. पण अगदी आपल्याला थोडं बनवून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. हे काही खराब होत नाही. तर इथे मी घेतलेलं आहे 2 चमचे ॲलोव्हेरा जेल. याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा ग्लिसरीन. उन्हाळा असल्यामुळे जास्त ग्लिसरीनचा यूज करायचा नाही आहे. अगदी पाऊण चमचा टाकला तरी चालेल. तर ॲलोव्हेरा जेल आपल्या स्किनला हायड्रेट ठेवते, पिंपल्स कमी करायला मदत करतं आणि नॅचरली ग्लो देतो. ग्लिसरीन स्किन आतून मॉइश्चराईज करते आणि डल स्किन असेल ती फ्रेश दिसते. त्याच्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला व्हिटॅमिन ई कॅप्सूल. व्हिटॅमिन ई कॅप्सूलसुद्धा फाईन लाईन्स आणि रिंकल्स कमी करतात आणि स्किन सॉफ्ट आणि स्मूथ बनवते. आणि सगळ्यात खास म्हणजे ही क्रीम तुम्ही खूप कमी खर्चात घरी तयार करू शकता. महागड्या क्रीम्सवर हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही, कारण ही होममेड क्रीम तुमच्या स्किनला नॅचरली ग्लो देण्यासाठी खूप उपयोगी आहे. आता इथे घ्यायची आपल्याला फक्त चिमूटभर आंबी हळद. आंबी हळद नसेल तर तुम्ही घरगुती 1 चिमूटभर हळद टाकली तरी चालते, पण आपल्या घरगुती हळदीचा थोडा पिवळसरपणा दिसतो, आंबी हळदीचा दिसत नाही. म्हणून होईस तर तुम्ही आंबी हळदच यूज करा. आंबे हळद आपले डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशन कमी करते आणि स्किन ब्राईट करते. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकला आहे मी भीमसेन कापूर. आपल्याला इथे भीमसेन कापूरच टाकायचा आहे, आपल्याला साधा कापूर टाकायचा नाही आहे. आणि भीमसेन कापूर नसेल तर तो नाही टाकला तरी चालेल, किंवा ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल त्यांनी स्किप केला तरी चालेल, कारण हा कापूर पिंपल्स आणि ॲक्ने कमी करण्यास मदत करतं आणि स्किन फ्रेश ठेवतं. आता मी याला छानपैकी फेटून घेते, मिक्स करून घेत आहे. तुमच्याजवळ तुम्ही चमच्याने मिक्स केलं तरीही चालेल. बघा तुम्ही किती सुंदर आपल्या क्रीमला कलर आलेला आहे मार्केटमधल्यासारखा. आता हे सगळं साहित्य एकत्र करून ही सुंदर अशी स्मूथ आपली क्रीम तयार झालेली आहे. ही क्रीम तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवायचा आणि हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर तसंच ठेवा. पहा तुम्ही किती छान सॉफ्ट वाटतं आणि चेहऱ्याला लावल्यावर सुद्धा खूप सॉफ्ट वाटते आपला चेहरा. आणि सकाळी उठून छान थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा. पण कुठलंही फेसपॅक लावण्याआधी किंवा कुठलंही क्रीम लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करत जा, कारण प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते. आता यात मी क्रीमचा सुगंध घेते. क्रीमचा सुगंधसुद्धा इतका सुंदर येतो आहे, कारण याच्यामध्ये कापूर, ॲलोव्हेरा जेल, ग्लिसरीन वगैरे सगळं टाकल्यामुळे खूप सुंदर सुगंध येत आहे. आपण लवकरच 1000 सबस्क्रायबर पूर्ण करणार आहोत. तर ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आता हे क्रीम एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा, आणि बाहेर राहिलं तरी पण ते खराब होत नाही, कारण आपण 8 ते 10 दिवसाचंच बनवलेलं आहे. पण फ्रीजमध्ये ठेवलं तर चेहऱ्याला अजून छान थंड वाटते. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या